नमस्कार. मी प्रज्ञा म्हेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टी व्ही चॅनल प्रस्तुत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. प्रेक्षको, गेली 3 भाग आपण पाहतो आहोत की चार्टर्ड अकाउंटंट ही जी काही पोस्ट आहे, तर या पोस्टसाठी आपणाला 10वी आणि 12वी नंतरची तयारी काय करायची आहे, त्यानंतर ही तयारी करण्यासाठी नेमकं CA म्हणजे नेमकं काय आहे, याविषयी आपण श्री राजेश भाटे जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत यांच्याशी गेली 3 भागामध्ये आपण माहिती घेतली. त्यानंतर आता आपण त्यांच्याकडून हे जे काही CA कोर्स आहे, तर हा कोर्स कशा पद्धतीने आहे याविषयी आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार, मी CA राजेश भाटे, सांगलीमध्ये प्रॅक्टिस करतो. नमस्कार. मी प्रज्ञा म्हेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टी व्ही चॅनल प्रस्तुत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये सर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आपण मागील भागामध्ये सांगितलं की CA म्हणजे काय आहे आणि कशा प्रकारे आहे, आणि याची खूप छान पद्धतीनं माहिती आमचे असंख्य प्रेक्षक घेत आहेत. यानंतर CA हा जो काही कोर्स आहे, तर तो कोर्स कशा पद्धतीनं आपल्याला कंप्लीट करता येतो याविषयी आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल सर. नक्की. तर चार्टर्ड अकाउंटंट कोर्स ॲक्च्युली ह्याचे 2 वेगवेगळे मेथड्स आहेत कसे करायचे ते. 2 वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. एक म्हणजे 10वी-12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर. तर 10वी-12वी नंतर जर आपल्याला करायचा असेल हा कोर्स, तर त्याला 10वी-12वी असं मी म्हणणार नाही. ॲक्च्युली 12वी नंतरच हा कोर्स होतो. फक्त अभ्यास आपला 10वीपासून सुरू करावा असं ह्याच्या मागं उद्देश होता. तर 12वी नंतर किंवा 12वीला तुम्ही अपियर जरी असला तरी तुम्ही फाउंडेशन किंवा एंट्रन्स लेवलची जी काही एक्झाम आता इन्स्टिट्यूट घेते, तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशनच्या बेसिस आधी तुम्ही आता इन्स्टिट्यूटने खूप छान केलेलं आहे. डायरेक्ट सेल्फ सर्व्हिस पोर्टल म्हणून एक पोर्टल दिलेलं आहे. तिथं तुम्ही जाऊन रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. म्हणजे तुम्ही घरी बसल्या रजिस्ट्रेशन करू शकता. कुठेही जाऊन फॉर्म वगैरे आणण्याची गरज नाही. ऑनलाईन फॉर्म मिळतो, ऑनलाईन प्रॉस्पेक्टस मिळतं की ज्याच्यामध्ये सगळी तुम्हाला माहिती इन्स्टिट्यूटकडनं मिळते. तर ऑनलाईनच इन्स्टिट्यूटची साईट आहे ICI.org म्हणून. त्या साईटवरती हे सगळं आपल्याला मिळतं. तर तिथं आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी बेसिक काही गोष्टी लागतात. जसं की तुमचं 12वीची मार्कलिस्ट असेल, म्हणजे तुम्ही समजा 12वी नंतर करत असला तर 12वीची मार्कलिस्ट असेल, किंवा तुम्ही जर अपियर झाला असेल तर तुम्ही अपियरचं तुमचं जे काय ॲडमिट कार्ड होतं 12वीचं ते, 10वीची मार्कलिस्ट, फोटो, असे काही बेसिक गोष्टी अपलोड करायच्या असतात आणि फी भरायची असते. आणि त्या फीच्या बेसिसवरती तुमचं रजिस्ट्रेशन होतं. तुमचं रजिस्ट्रेशन झाले की मग तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. आता ह्या एंट्रन्स एक्झाममध्ये आपल्याला एकूण 4 विषय असतात. ह्याच्यामध्ये अकाउंट्स, मॅथमॅटिक्स, लॉ आणि इकॉनॉमिक्स असे 4 विषय तुम्हाला त्याची परीक्षा घेण्यात येते. मोस्टली ही परीक्षा मिक्स असते की ज्याच्यामध्ये आपण काही प्रॉब्लेम्स आणि थिअरी प्रश्न असतात आणि काही आपण जसं ऑप्शन्स सॉल्व करतो त्या ऑप्शन्सनं, म्हणजे ABCD असे ऑप्शन्स असतात, ते सॉल्व करून उत्तर द्यायचे असतात. ह्याच्यामध्ये पास झालं की मग पुढची लेवल म्हणजे इंटरमिजिएट. इंटरमिजिएटमध्ये 2 ग्रुप असतात. एकात 4 विषय, दुसऱ्यात 4 विषय. परीक्षा दर 6 महिन्याला ही कंडक्ट केली जाते आणि ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये किमान 40 मार्क मिळायला पाहिजे आणि तुमचं एकूण जी आहे 4ही विषय मिळून ही 50% झाली पाहिजे. तर तुम्ही पास म्हणून गृहीत धरलं जातं. म्हणजे 400 पैकी किमान 200 गुण तरी तुम्हाला पडायला हवे. आता ह्याच्यामध्ये एक खूप चांगली संधी जी इन्स्टिट्यूटने दिलेली आहे की समजा तुम्ही दोन्ही ग्रुप एकत्र घेऊन बसला, एक ग्रुप सुद्धा तुम्ही बसू शकता, दोन्ही ग्रुप सुद्धा तुम्ही बसू शकता. जर तुम्ही एक ग्रुप घेऊन बसला तर तुम्हाला 400 पैकी 200. पण जर तुम्ही दोन्ही ग्रुप घेऊन बसला तर मग 400 पैकी 200 पेक्षा 800 पैकी 400 होतं, 50%. त्यामुळे समजा एखाद्या 4 विषयांचा तुमचा अभ्यास चांगला झाला असेल तर मग पुरलेले विषयामध्ये जर कमी मार्क पडले, 40 मार्क तर प्रत्येक विषयात पाहिजेतच, पण उरलेल्या विषयामध्ये जर कमी पडले असेल तर ते कुठेतरी मॅच होऊन जातं. ह्या एका ग्रुपचा कॅरी फॉरवर्ड दुसऱ्या ग्रुपला मिळतो. त्यामुळे शेवटी हे अभ्यासावरती असतं की आपण किती ग्रुप द्यायचे एकत्र आपल्या कॅपॅबिलिटीवरती. परंतु दोन्ही ग्रुप तुम्ही देऊ शकता किंवा एक ग्रुप. एक ग्रुप देत असताना सुद्धा असं नाही की मी A ग्रुपच आधी द्यायला पाहिजे, B ग्रुपच आधी द्यायला पाहिजे, असं काही नाही. कोणताही ग्रुप तुम्ही आधी देऊ शकता तुमच्या अभ्यासानुसार. तर तो ग्रुप झाला, इंटरमिजिएट झालं
की मग फायनलसाठी रजिस्ट्रेशन करायचे. असे 3 टप्प्यामध्ये तुम्हाला परीक्षा द्यावी लागते. पहिला एंट्रन्स, फाउंडेशन किंवा फाउंडेशन, दुसरं इंटरमिजिएट, तिसरं फायनल. एकदा तुम्ही फायनल झाला की मग तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंटची असोसिएटशिप मिळते. परंतु ह्याच्यामध्ये एक गोष्ट आणखी इन्स्टिट्यूटनी खूप चांगली केलेली आहे आणि ती म्हणजे हे करत असताना 3 वर्षाची आर्टिकलशिप म्हणजे अनुभव, तुम्हाला अप्रेंटिसशिप टाईप अनुभव घ्यावा लागतो. सो इंटरमिजिएट नंतर म्हणजे तुम्ही इंटरमिजिएटला एंट्रन्स पास झाल्यानंतर इंटरमिजिएटला ॲडमिशन घेतलं तर तिथनं पुढं तुम्ही आर्टिकलशिप सुरू करू शकता आणि आर्टिकलशिपचे 2.5 वर्ष झाल्यानंतर तुम्ही फायनलला अपिअर होऊ शकता. सो फायनलला अपिअर होण्यासाठी 2 कंडिशन, एक म्हणजे तुम्ही इंटरमिजिएट पास झाला असला पाहिजे, दुसरं तुमची 2.5 वर्षाची आर्टिकलशिप झाली पाहिजे. तर ही झाली फर्स्ट मेथड. सेकंड मेथड थोडी सोपी आहे. ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही डायरेक्टली इंटरमिजिएटला बसू शकता. सेम 4 विषय इंटरमिजिएटला फर्स्ट ग्रुपला, 4 विषय सेकंड ग्रुपला, तसंच फायनलला 4 विषय आणि 4 विषय असे 2 ग्रुप, असे 8 विषय फायनलला असतात. ह्याच्यात मेजर विषय जे असतात ते अकाउंट्सचे असतात आणि आता हे जे काय नवीन नवीन कॉम्प्युटरमुळं नवीन नवीन संधी मिळत आहेत त्यामुळे कॉम्प्युटरचे काही विषय त्याच्यात इन्क्लूड केलेले आहेत. इंटरनॅशनल टॅक्सेशन घेतलेलं आहे. टॅक्सेशनचं पण जोर असतो. डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस दोन्ही विषय असतात इंटरला पण आणि फायनलला पण. इंटरला थोडंसं जुजबी लेवलचं असतं, फायनलला थोडंसं इन डेप्थ असतं आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास करून तुम्हाला ह्या परीक्षा पासआउट करायच्या असतात. ह्यातच पुन्हा आणखी एक इन्स्टिट्यूटच्या लक्षात असं आलेलं की प्रेझेंटेशन माणसाचं चांगलं असायला पाहिजे. कारण शेवटी एक आपण मगाशी पहिला मी सांगितलं तसं आपण चार्टर्ड अकाउंटंटला एका सोसायटीमध्ये एका मानाचं स्थान दिलेलं आहे. तर त्यांची वागणूकसुद्धा तशी असली पाहिजे, त्यांची सोशल स्टँडिंग पण तशी असायला पाहिजे. ह्यासाठी आणखी एक कोर्स म्हणजे हे करत असतानाच आर्टिकलशिपच्या वेळेला किंवा परीक्षा देत असताना आणखी 2 कोर्स त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत जे कम्प्लीट करणं गरजेचं आहे. त्यातला एक आहे तो IT म्हणजे कॉम्प्युटर रिलेटेड सगळं इन्स्टिट्यूट शिकवते. म्हणजे मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे एक्सेल, वर्ड ह्या ज्या काय बेसिक गोष्टी आहेत हे डायरेक्टली इन्स्टिट्यूटच सांगते करायला आणि इन्स्टिट्यूटचेच लोक असतात की जे शिकवतात आणि तिथं तुम्हाला त्याच्यात तुम्हाला नॉलेज देते. आणि दुसरा एक आहे तो GMCS. GMCS म्हणजे तो एक 8 ते 15 दिवसाचा कोर्स असतो जिथं आर्टिकल स्टुडंट किंवा CS स्टुडंटनी अटेंड करायचा असतो. तर तिथं तर म्हणजे तुम्ही कसं बोलायला पाहिजे, कसं प्रेझेंट व्हायला पाहिजे, अगदी UN मध्ये लोक कशी असतात आणि ते कसं 2 देशाची UN रिप्रेझेंटेटिव्ह कसे एकमेकांशी बोलतात असं सुद्धा तिथं घेतलं जातं. तर ह्याच्यामुळं काय होतं की एक कॉन्फिडन्स वाढतो स्टुडंटचा आणि जे प्रॅक्टिकल वर्ड आहे ह्याच्यात आपण जे गेल्यानंतर अचानकच बाबा मी CA झालो आणि आता मी कुठेतरी ऑफिसमध्ये आहे आणि ऑफिसमध्ये मी कसं बोलावं माझ्या बॉसची एकदम भांबावून जातो. तर ते न होता इथंच या GMCS मध्येच तुमच्याकडून ते प्रॅक्टिकली करून घेतलं जातं आणि ह्याचं रितसर सर्टिफिकेट असतं आणि हे कंपल्सरी केलेलं आहे स्टुडंटसाठी, त्यामुळे ते करावंच लागतं. तर ह्याच्यामुळे सुद्धा आपल्याला एक चांगला अनुभव ह्याच्यातनं मिळतो. ह्या 2 पद्धतीनं तुम्ही दोन्हीही परीक्षा देऊ शकता आणि CA होऊ शकतो. याच्यात आणखी एक मी सांगू इच्छितो की इन्स्टिट्यूटनी हे सगळंच जे काय अनुभव आजकालचा झालेला आहे त्याच्यावरनं बऱ्याचशा गोष्टी चेंज केलेल्या आहेत. तर आधी इन्स्टिट्यूट पुस्तकं पाठवते म्हणजे अजूनही पुस्तकं पाठवते, पण आता त्यांनी एक पुढची स्टेप घेतलेली आहे की आता ह्याच्या पुढे ते टॅब पाठवणार आहेत. त्या टॅबमध्ये सगळा सिलेबस रेकॉर्डेड असणार आहे म्हणजे खूप सोप्या पद्धतीने त्यांना आणि ते तुम्ही टॅब वाचून अभ्यास करू शकता. अर्थात हा अभ्यास कसा करायचा काय करायचं ते आपण नंतर बघू, पण हे म्हणजे इन्स्टिट्यूट सुद्धा आजच्या जगाप्रमाणे पुढे नवीन नवीन सिलेबस आणत जाते आणि आमच्या इन्स्टिट्यूटचं एक असं आहे की दर 3-5 वर्षांनी थोडा सिलेबस चेंज करते. कारण काय जे नवीन नवीन येतंय ते इन्कॉर्पोरेट करायला पाहिजे अभ्यासामध्ये, म्हणून ते केलेलं आहे. प्रेक्षको, आत्ताच आपण CA हा जो काही कोर्स आहे
तो कशा पद्धतीनं पूर्ण करायचा आहे याविषयी बरीचशीच माहिती जाणून घेतलेली आहे आणि अजून बरीचशीच माहिती आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहता फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टीव्ही चॅनल. அங்கும் சரி அடியும் சரி இப்படி சூடு இருக்கும் கால் இருக்கும் மூக்கு இருக்கும் மொழி இருக்கும் ஆனா உயிர் இருக்காது. ಆಲ್ ಏರಿಯಾವ್ಲಿಯ ಅಯ್ಯ ಗಿಲ್ಲಿಡ ನೋ ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟ ಮಗ, ನನ್ನ ವಂಶವನ್ನೇ ಬೆಳಗಬೇಕಾದ ನನ್ನ ಕುಮಾರ. கொண்டு வரவனுக்கு 5 லட்சம் சொன்ன ஆனா இறங்குனதுக்கு அப்புறம் ஏன்டா இறங்கணும்னு ஒரு தடவை கூட யோசி. கேட்கறதுக்கு 1000 எதிரிங்களை கொள்ளலாம், தப்பில்லை. ஊரு விட்டு ஊரு, நாடு விட்டு நாடு, கண்ட விட்டு கண்ட குறிக்கோளோட பாஞ்சு குறி வச்சு தாக்குற. ஒவ்வொரு நொடியும் நானா भाषा कोई भी हो आप देख सकते हैं इस चैनल पर सिर्फ हिंदी में. आपके लिए हम लेकर आए हैं एसएमसी एक्शन चैनल. तो घोसा डालेगा. चाकू तरबूज पर गिरे या तरबूज चाकू पर, दोनों में कटना तो तरबूज को ही पड़ता है. आई एम कमिंग, आई एम कमिंग. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये आणि आपल्यासोबत श्री राजेश भाटे सर आहेत जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. सर, आता मला असा एक प्रश्न विचारावा वाटतो की हा जो काही कोर्स आहे, आता या कोर्सची तुम्ही डिटेल्स माहिती तर सांगितली, त्यानंतर प्रत्येकाला असं वाटत असतं की बऱ्याच म्हणजे समाजामध्ये पालकांचं एक मानसिकता झालेली आहे की माझा मुलगा हुशार आहे, त्याला CA करायचं आहे, पण त्यांना असं वाटत असतं CA म्हणजे खूप खर्चिक बाजू आहे आणि आपली तर परिस्थिती अशी मध्यमवर्गीय आहे किंवा आपण प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या मुलाला कसं CA बनवू शकतो. तर ह्या कोर्सची जी काही फी आहे आणि ती कशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करता येईल हे सुद्धा आमच्या प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला आवडेल. निश्चितच मॅडम, मला या बाबतीत बोलायला खूप आवडेल, कारण तुम्ही आता जसं म्हटलं तसं की ह्या कोर्समध्ये आपल्याला किती खर्चिक आहे किंवा हे आपल्याला जमेल का, ह्या बाबतीत थोडीशी शंका किंवा थोडेसे उलट विचार समाजामध्ये आहेत. तर त्या बाबतीत थोडंसं माझ्याकडनं मला जेवढं माहिती आहे त्याचं मी क्लॅरिफिकेशन देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर सर्वात पहिला की एक लोकांच्या मनामध्ये हा ग्रह आहे की CA हा खूप अवघड कोर्स आहे. तर त्या बाबतीत मी सांगेन की अवघड असं काही नाही आहे ह्या कोर्समध्ये. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 3 टप्प्यात द्यायचं आहे. 3 टप्प्यामध्ये एक इन्स्टिट्यूटने खूप चांगली गोष्ट केलेली आहे की समजा तुमचा पहिला टप्पा, दुसरा टप्पा झालेला आहे, इंटरमिजिएट झालेला आहे, तर तुम्हाला टेक्निकल असं म्हणून एक सर्टिफिकेट दिलं जातं की जिथं तुम्ही तिथंच सोडून हे प्रॅक्टिस करू शकता. पण एखादा व्यक्ती जर मधनं सोडत असेल तर ते योग्य नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे जर CA कोर्स आपण चालू केलेला आहे तर तो निश्चित कंप्लीट करावा, त्याला जिद्दीने कंप्लीट करावा ही माझी सर्वांना विनंती राहील. राहिला प्रश्न खर्चिक, तर मी अगदी तुम्हाला पहिल्यापासून सगळ्या फी सांगू शकतो आणि बेरीज जर केली तर तुम्ही स्वतःच म्हणाल की नाही सर, एवढं जर स्वस्त असेल तर सर्वांनीच हा CA कोर्स करायला पाहिजे. तर ह्याच्यासाठी आपण जर का फाउंडेशनपासनं म्हणजे स्टार्टपासनं जर गेलो तर फाउंडेशनला आपल्याला प्रॉस्पेक्टसची कॉस्ट 200 रुपये आहे, त्याची रजिस्ट्रेशन फी 9,000 रुपये आहे. अशी एकूण 9,200 आपल्याला फाउंडेशन कोर्सची फी आहे. त्यानंतर एकदा का फाउंडेशन कोर्स पासआउट झाला की आपल्याला इंटरमिजिएट ह्या कोर्सला एंट्री घ्यावी लागते आणि इंटरमिजिएट कोर्सला एंट्री घेत असताना एकूण रजिस्ट्रेशनचा खर्च 5,000, स्टुडंट ॲक्टिव्हिटीजचा 2,000 आणि आर्टिकल रजिस्ट्रेशन म्हणून 1,000, असे फक्त 18,000 रुपये भरावे लागतात.
ह्या 18,000मध्ये दोन्ही ग्रुपचं इन्क्लूड केलं जातं. आणि इथनं खरं म्हणजे फाउंडेशन ही एक पहिली बाजू झाली, पण इंटरमिजिएट ही आपली खरा CAचा प्रवास तिथनं सुरू होतो. तर जो BCom कॅन्डिडेट आहे, जो ग्रॅज्युएशन आहे, इथं मी मुद्दाम एक गोष्ट ॲड करू इच्छितो की मी मगाशी म्हटलं की ग्रॅज्युएशन नंतरसुद्धा करता येतं किंवा 12वी नंतरसुद्धा करता येतं. परंतु बऱ्याचशा पोरांना, बऱ्याचशा लोकांना, पालकांना हा एक प्रश्न सतावतो की नेमकं ह्याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे का, की सर्वच मुलं करू शकतात. तर तिथं फक्त इन्स्टिट्यूटनी एक कंडिशन टाकलेली आहे की तुमचे किमान मार्क 55% असले पाहिजेत. जर तुम्ही कॉमर्स स्ट्रीमचा असला तर, नॉन कॉमर्स स्ट्रीमचा असला तर किमान मार्क तुमचे 60% असले पाहिजेत, तर तुम्हाला या कोर्सला एंट्री मिळते. तर आता पुन्हा आपण पैशांकडे येऊया. हा झाला आपला इंटरमिजिएटपर्यंत. समजा जर मी फाउंडेशनपासून सुरुवात केली तर फाउंडेशनचे 9,200 आणि इंटरमिजिएटचे 18,000 असे 27,200 खर्च झाला. हे झाल्यानंतर आपण फायनलला आलो की फायनलला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याचा खर्च आहे 22,000 रुपये. म्हणजे जर आपण बेरीज केली तर 9,200, 18,000 म्हणजे 27,200 आणि 22,000 म्हणजे 49,200. म्हणजे 50,000मध्ये हा कोर्स आपण पूर्ण करू शकतो. परंतु ह्याच्यामध्ये काही ॲडिशनल कोर्स, जसं मी मगाशी म्हटलं तसं GMCS करावा लागतो, IT करावे लागतात, परीक्षा फी भरावी लागतात. तर GMCSसाठी आपल्याकडं इंटरमिजिएटला GMCS आणि ITचा आहे, त्याची फी आहे 13,500 रुपये. आणि फायनल लेवलला ॲडव्हान्स IT ट्रेनिंग आणि ॲडव्हान्स कम्युनिकेशन अँड मॅनेजमेंट स्किल हे 7,000 आणि 7,000 म्हणजे 14,000 रुपये. असं जर आपण सर्व अख्ख्या कोर्सचं बघितलं तर हा कोर्सची आपल्याला फी जी आहे ती 77,200 इतकी आहे. आता हा आकडा मोठा वाटत असेल कारण मी बेरीज केली, परंतु हा 3 वर्षामध्ये विभागला गेलेला आहे. तुम्ही फाउंडेशनपासून सुरुवात केलेली आहे. आणखी एक गोष्ट मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हा कोर्स करत असताना तुम्हाला आर्टिकलशिप, अप्रेंटिसशिप कंपल्सरी आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा इन्स्टिट्यूटनी एक नियम असा केलेला आहे की आर्टिकलशिप किंवा अप्रेंटिसशिप हे फ्रीमध्ये होत नाही. प्रत्येक सिटी वाईज त्यांनी ग्रेडेशन केलेलं आहे आणि ग्रेडेशनप्रमाणे किमान मी किमान म्हणायला लागलो आहे, सांगलीसारख्या छोट्या शहरात किंवा अजूनही छोट्या शहरातल्या विचार केला तर किमान 3 वर्षामध्ये 92,000 इतका स्टायपेंड मिळू शकतो. म्हणजे जर आपण दोन्ही बाजू मांडल्या तर 3 वर्षामध्ये माझा खर्च 77,200 आणि माझी इन्कम म्हणजे त्या पोराची इन्कम 92,000 रुपये. म्हणजे हा मुलगा हा स्टुडंट शिकता कमवतोय. नेट टू नेट जर बघायला गेलं तर तो 15,000 प्लसमध्ये आहे. म्हणजे मी एक चार्टर्ड अकाउंटंट आहे त्यामुळे हे सगळे हिशोब मी तसेच समोर ठेवेन. पण नेट टू नेट बघायला गेलं तर 3 वर्षामध्ये 15,000 कमवून तो CA होतो. CA झाल्यानंतर तर तो कमवणारच आहे, पण CA होत असतानासुद्धा तो 15,000 कमवतो आहे. आणि ह्याच्याहून दुसरं काय फायदेशीर असणार आहे तुम्ही सांगा मॅडम मला. तर आता जसं मी सांगितलं त्याप्रमाणे हा झाला हिशोब आपण CA करत असताना. हेच समजा जर तुम्ही मोठ्या शहरामध्ये जर गेला असाल की जिथे तुम्ही आर्टिकलशिप करतात तर किमान आर्टिकलशिपला स्टार्ट तिथं 5,000 आहे. आणि हे 5,000 जर आपण बघितले तर वर्षाला 60,000 वर्षाचे स्टायपेंड झालं, 3 वर्षाचे 1,80,000. सो ह्या दृष्टिकोनातून CAचा खर्च मी म्हणेन काहीच नाही आहे. अभ्यास म्हटला तर अभ्यास मेहनत लागते आणि मेहनत जर करायची तयारी असेल तर CAसारखा दुसरा कोर्सच नाही आहे. कारण का तर मी आणखी एक ह्याच्यामध्ये ॲड करेन की CA झाल्यानंतर जर तुम्ही स्टार्टिंग पगार बघितला तर हा किमान 30,000पासून सुरुवात आहे. म्हणजे इन्स्टिट्यूट स्वतः कॅम्पस इंटरव्ह्यूज करते, मोठ्या मोठ्या कंपनी कॅम्पसमध्ये येतात. आत्ता ज्या लेटेस्ट कॅम्पस इंटरव्ह्यू झाले त्यामध्ये विप्रो, TCS, इन्फोसिस, रिलायन्स, टाटा ह्यांच्यासारखे लोक आली होती. आणि बरेचसे एम्प्लॉईज, बरेचसे स्टुडंट्स जे रिसेंटली पास झाले होते ते डायरेक्टली तिथं जॉईन झालेले आहेत. आणि त्यांचा स्टार्टिंग पगार किमान 6 लाखाचा पॅकेज होतं वर्षाला. म्हणजे मंथली जर बघितलं तर 50,000पासून सुरुवात आहे. सो
हा कोर्स मी असा म्हणेन की इतर कोर्सपेक्षा हा कोर्स असा आहे की जिथं खर्च कमी आहे आणि ह्याचं फ्युचरमध्ये जे काय बेनिफिट्स आहेत ते खूप आहेत. जसं मी पहिला पण सांगितलं की ह्याच्यामध्ये तुम्हाला क्षेत्रसुद्धा वेगवेगळे निवडता येतात. मी मगाशी सांगताना एक क्षेत्र विसरलो, ते म्हणजे UPSCसाठी सुद्धा तुम्ही CA झाल्यानंतर डायरेक्टली अपियर होऊ शकता. तर अशा बरेचसे जे मोठे मोठे दुसरे कोर्स आहेत किंवा जिथं तुम्हाला रेकग्नेशन्स दुसरे पाहिजे आहेत ते सुद्धा तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता. आता रिसेंटली दुबईमध्ये वॅट सुरू झाला. तर भारतातून जवळपास 150 ते 200 CA UAEला मायग्रेट झालेले आहेत, जे तिथं UAEमध्ये वॅटची प्रॅक्टिस करतात आणि ह्याच्यासाठी इन्स्टिट्यूटनी बरेचसे कोर्सेस कंडक्ट केले जिथं की तिथला वॅट इनफॅक्ट UAEचा वॅट हा भारताच्या वॅटवरती डिपेंडंट होता आणि त्यामुळे इथले जे काय प्रोव्हिजन्स होते की इथले जे काय कायद्याची माहिती होती ते तिथं वापरून बरेचसे लोकांनी खूपशे पैसे कमवले, एक स्टँडर्ड कमवलं. सर, आज आपण स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान पद्धतीने आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन MyTV चॅनलतर्फे धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपणाला हार्दिक शुभेच्छा सर. सांगली मीडिया MyTVनी मला इथं येऊन माझी मत मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सांगली मीडिया MyTVचा आभारी आहे. प्रेक्षको, आत्ताच आपण पाहिलं की CA या कोर्ससाठी म्हणजे कोर्स कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे, त्यानंतर ह्या कोर्सची जी काही फी आहे ती कशी आहे आणि आपणाला प्रॅक्टिस करत असताना म्हणजे इन्कम सोर्स पण होणार आहे. म्हणजे काय तर हा कोर्स कशा पद्धतीने आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करता येईल याचं मार्गदर्शन आपल्याला श्री राजेश भाटे सर, जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, यांनी खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. तर भविष्यवेध या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला असं करिअर गाईडलाईन्स मिळत आहेत आणि याचं प्रक्षेपण सांगली मीडिया कम्युनिकेशन MyTV चॅनल करतं. आता पुढील भागामध्ये मी घेऊन येते की नेमकी पालकांची जबाबदारी काय आहे आणि विद्यार्थ्यांची मानसिकता कशी असते आणि CAसाठी मार्गदर्शन कोणाकोणाचं घ्यायचं आहे. तर पुढील भागामध्ये आपण परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.